सालाबादाप्रमाणे श्रीवास्तव नाभिक समाजाच्या वतीनं आयोजित उच्चपदी नियुक्ती झालेल्या आणि ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्तांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला। इरण्णा उपलब्ध मंगल कार्यालय इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीवास्तव नाभिक समाजाचे अध्यक्ष विठ्ठल सुभाष मालतुमकर हे होते। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक भारतसिंग बडूरवाले, रवी कैयावाले, श्वेता खरात कदम, नरसिंह आसादे, हरिभक्ती परायण, पुष्पाताई पाटील महाराज, द्वारका प्रसाद उपलब्ध आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रगीतानं आणि समाजाचे आराध्य दैवत महर्षी सविता महाराज आणि सर्व नाभिक कुलदैवतांचं प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी समाजाचे सचिव सिद्धराम रुद्रार यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। यावेळी समाजाचे ज्येष्ठ संचालक प्रकाश सदगुरे, माजी अध्यक्ष सुधीर वड्डेपल्ली तसंच सहसचिव मनोज मॅकलवार उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी समाजासाठी कोणतीही मदत सर्वतोपरी करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी व्याख्याते डॉक्टर विष्णू शिवप्पा श्रीमंगले यांचं व्याख्यान झालं। त्यानंतर समाजातील उच्चपदस्थ संजय तुकाराम मॅकलवार यांची जिल्हा न्यायालय प्रबंधकपदी तर नरेंद्र पांडुरंग रुद्रार यांची सहाय्यक लोको पायलट सिकंदराबाद रेल्वे विभाग यांचा गौरव सन्मानपत्र, त्याचबरोबर श्रीफळ, शाल आणि फेटा बांधून सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सत्कार सूर्यकांत मॅकलवार, लक्ष्मीबाई मॅकलवार, मधुमती मॅकलवार, महादेव सर्जनकर, भीमाबाई कोत्तामिंदी, कमला मॅकलवार, चंद्रकांत मंचनपल्ली ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसंच समाज बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।